याला काय आला? भैरवी काय झालं? अरे हो ना. कुठे आहे भैरवी? अरे हो ना, काय ओरडतो रे तू? माझगावकरांनी लग्न केलंय, कोर्ट मॅरेज. भाऊजीने लग्न केलं? काय बोलणार तू? हे बघा काय? बघा पुढे. याचं वय काय, याचं वागणं काय, माय बाई. हा? शिस्तीचा बाजार मांडला नीरा. सगळा काय बेशी चाललंय? किती ओरडा. आम्ही दोघे जण काम करत होतो आतमध्ये, आतपर्यंत आवाज येतोय तुमचा. काय चाललंय? तू या सासऱ्या शोभते काय वागणं? काय? आणू दे, दे. हा, हे पाय, हे बघा. झालं? नाही नाही, माझा याच्यावर नाही विश्वास बसत. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तोरणे. नाही नाही नाही, आम्हाला तसंच वाटत होतं. आम्हाला अजिबातच विश्वास नव्हता, पण ह्या माणसानं आम्हाला हे दोंडा भैरवी जाय दरवाजापाशी मापट ठेव. आता नवीन नवरी त्या घरात येऊन राहिली, तिचं स्वागत करायला लागेल ना. तुमची ही फालतू बडबड बंद करता का तुम्ही? पप्पा, आमची बडबड फालतू वाटते तुम्हाला? आणि तुमच्या भावाची कर्तृत्व नाही फालतू वाटते? प्लीज तुम्ही दोघी जणी आता भांडू नका. मी निवेदिता मॅडमनाच फोन करून विचारते, त्याच सांगू शकतील काय झालंय. भैरवी, हॅलो. हा भैरवी, अगं मी तुलाच फोन करणार होते आता. का बरं? नाही, मला विचारायचं होतं, माझगावकर पोहोचले ना घरी? नाही, बाबा अजून घरी आले नाहीयेत. तुम्ही कुठे आहात मॅडम? अगं मी घरी पोहोचले सुद्धा. म्हणजे कोर्टात आम्ही दोघं एकत्रच बाहेर पडलो. लग्नाचे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत वेळ लागला ना. ते घरी पोहोचल्यावरती मला आठवणीने फोन कर. बाय. काय म्हणते पोराईची नवीन आजी? आता हे मॅटर अख्ख्या सोसायटीमध्ये फिरणार. आता कुणाला काय काय उत्तर द्यायचं ते ठरवा. तुला कळतं की नाही? किती फोन करतेस? मिस करत होते ना तुला. हे बघ, जोपर्यंत मी फोन उचलत नाही, माझा आवाज ऐकल्याशिवाय काहीही बोलायचं नाही. नशीब भैरवीला काही नीट ऐकू आलं नाही. मला काही स्वप्न पडलं होतं इकडे की तुझा फोन तिच्याकडे असणार आहे. ठीक आहे, आता तुला कॉलही नाही करणार मी. हे स्वप्ना, मी असं म्हणत नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला आपल्याबद्दल कोणालाही कळू द्यायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू लूज यू. आत्ता हा बरोबर माझ्या चाळ्यात आलाय. सॉरी बेबी, मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत. यू आर रिअली मॅड. फाईन. पण स्वप्न, आपण मिसळलेले मोदक, त्यांचा रिझल्ट अजूनही दिसत नाही आपल्याला. भैरवीचे मोदक आहेत ते. अगदी शेवटचा मोदक सुद्धा विकला जाणार. त्यात आपले स्पेशल मोदक कोणी ना कोणी तर खाणारच. चुकटणकर फूड्सचे उकडीचे मोदक. हा बॉम्ब नक्की फुटणार. आणि त्यात भैरवीच्या बिझनेसचं स्वप्न सुद्धा राख होणार. काय माझगावकर, हा? झालं का लग्न? तुम्हाला कसं समजलं? माझगावकर, ते महत्वाचं नाहीये. लग्न व्यवस्थित झालं ना? साध्या नुसत्या सह्या तर करायच्या होत्या. अहो, पण आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही काय मदत केली असती ना. काय हो? हा, आम्ही केली असते ना. कधी सांगणार तुम्हाला? हो, अचानक तर घडलं सगळं. म्हणजे तुम्हाला यातली काहीच कल्पना नव्हती? कसली कल्पना आणि कसलं काय? बाईंचा फोन आला, महत्वाचं काम आहे, कोर्टात या. मग काय, गेलो धडपडत कोर्टात. तिथं गेल्यावर मला कळलं कोर्ट मॅनेज करायचंय. अहो, पण मॅडम खूप चांगल्या आहेत. हे काय विचारू नका. अगदी. अहो, पण आता लग्न केलंच आहे ना, तर मग नवरी मुलगी इथे कशी नाही आली हो? ती कशाला इकडे येईल? ती गेली घरी तिच्या.
हा बरोबर ना, नाहीतर इकडे जागा कुठे आहे? नाही पण माझं घर, मग तुम्ही का नाही गेलात त्यांच्या घरी? मी कशाला जाईन त्यांच्याकडे, माझं घर असताना? अहो आता असं बोलून कसं चालेल हो? आता तुम्ही लग्न केलं ना, मग तुम्ही दोघांनी एकत्र राहायला नको नवरा बायको सारखं? कोण नवरा बायको? आणखीन कोण? तुम्हीच लग्न केलंय ना. कोणत्या गाढवाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली आहे? म्हणजे तुम्ही लग्न नाही केलंय? मोठमोठी नातवंड आहेत मला. या वयात मी लग्न करीन कसा? हा? ही टुकार आयडिया कोणाच्या डोक्यातून निघाली आहे? अहो माझगावकर, अहो मग तुम्ही कोर्टात काय करत होता दोघं? तुमच्या हातात हार होते, रजिस्ट्रार समोर तुम्ही सह्या सुद्धा केल्यात, माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. हा बघा, ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधलात? हो. खरोखरच मूर्खांचा बाजार आहे सगळा. ते काय झालं, एका तरुण जोडप्याचं लग्न लावायला मी कोर्टात गेलो होतो. बाईंचा मला फोन आलाय, आपल्याला अर्जंट लगीन करायचंय, कोणी साक्षीदार मिळत नाही, तुम्ही कोर्टात या. म्हणून मी कोर्टात गेलो होतो. आणि आता राहिले हे हार. अचानक त्या मुलांना कोणाचा तरी फोन आला, म्हणून हार कुठे ठेवायचे म्हणून आमच्या हातावर ठेवले आणि गेले फोन घ्यायला. आणि आम्ही साक्षीदार म्हणून सही करताना तुम्ही फोटो काढलेला. तुमच्यासारखी माणसं भेटली ना तर लोकांचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. त्याची आहे तुम्हाला सांगतो, हे माझगावकर खोटं बोलतायत. हो, यांनी नक्की लग्न केले. मी त्यांना लग्नाचा फोटो दाखवला ना, तेव्हा कसा त्यांचा चेहरा पडला होता. आणि आता चोरी पकडली गेली ना, म्हणून सगळी स्टोरी रचून सांगतायत. आजोबांनी लग्न केलंय? इतकी वर्ष माझगावकरांनी एकट्याने मुलांना सांभाळलं. आता मुलं मोठी होत आहेत, ती आपापल्या व्यापात असतात. आणि तसं पाहिलं ना तर आता ह्या उतार वयातच माणसाला ना आपल्या हक्काचं कोणतरी माणूस असावं असं वाटत असतं. त्यांनी जर लग्न केलं ना तर मुलांना एक प्रेमळ आजी मिळेल हो. आपण यांना आपली नवीन आजीचा फोटो दाखवायला सांगायचा का? काय तो तिथं तोरणे काका, दाखवा ना आजीचा फोटो. हा, तुझा होमवर्क झाला का? माझा काहीच झाला नाहीये. माझं पण लक्ष नाही लागत अभ्यासात, म्हणून पुस्तक बंद करून ठेवलं. एक मिनिट, तू पण तोच विचार करतोयस जे मी करते? हो, पण आपण विचार करून काय होणार आहे? का आपण करूया काहीतरी विचार. कसली भारी आयडिया मिळाली आपल्याला. निविताई आणि आजोबांचं जर लग्न झालं तर आपल्याला पण श्लोक सारखी आजी मिळेल. पण ती आयडिया चूक आहे की बरोबर आहे हे माहिती आहे का आपल्याला? आपल्याला कोणातरी विचारावं लागेल. निरोशान, अभ्यास करताय ना का टाइमपास सुरू आहे? नाही भाऊ, अभ्यास करतोय. माऊ, सगळे असं का म्हणत होते की आजोबा आणि निविताईंचं लग्न झालंय? असल्या गोष्टींकडे कशाला लक्ष देता तुम्ही? अजिबात खरं वगैरे नाहीये हे. तोरणे काका आहेत ना, त्यांचा गैरसमज झालाय. ते दोघं दुसऱ्याच कोणाचं तरी लग्न लावायला गेले होते आणि सगळ्यांना वाटतंय ह्यांचंच लग्न झालंय. आणि एक मिनिट, तुमचं या गोष्टींकडे कशाला लक्ष आहे? तुम्ही कशाला विचार करताय ह्याचा? अभ्यास करा. काय ओ, निविताई आणि आजोबांचं लग्न झालंय असं सगळ्यांना वाटलं, म्हणून एवढा गोंधळ झाला का? काय माहिती, पण आपल्याला ही गोष्ट कोण सांगणार आहे? कोणाला तरी विचारायला हवं आपण. कोणाला विचारायचं पण? काय रे, झाला का तुमचा घरचा अभ्यास? हा, निलिमाजी, एक प्रश्न पडलाय, विचारू? विचारा ना. फक्त तुमच्या अभ्यासाचा असेल तर मला नका विचारू. आजी, दुसरं लग्न करणं चांगलं असतं की वाईट? काय? पण तुम्हाला हा असला प्रश्न का पडलाय? अगं सांग ना प्लीज. हे बघा मुलांनो, लग्न ही खूप पवित्र आणि छान गोष्ट असते. ती दोनदा कशाला करायची? एकदाच करायचं असतं, दुसरं लग्न नसतं करायचं.
हे तुम्हाला आत्ता हा प्रश्न का पडलाय पण? अभ्यास करायचं वय आहे तुमचं, करा अभ्यास करा. उगाच आपलं काहीतरी करा. अरे म्हणजे बाबा आणि निवेदिता मॅडम तिथे दुसऱ्या कोणाचं तरीच लग्न लावायला गेले होते आणि बाकी सगळ्यांचा भलताच समज झाला. म्हणजे सोसायटी मेंबर्स म्हणू नकोस, आपल्या घरातले मेंबर्स म्हणू नकोस. एवढंच नाही अनिश, अरे इरू ईशानला सुद्धा या न्यूजला ऐकून काय रिॲक्ट करावं कळेना झालं होतं. या सगळ्यामुळे बाबांची चिडचिड झाली ती वेगळीच. तू असायला हवा होतास अनिश, खरंच. धमाल आली असेल नाही? अरे धमाल कसली, मला तुला हे सांगताना सुद्धा डोळ्यासमोर तो सगळा गोंधळ आठवतोय. मस्त मस्त, छान छान. ए बर, तुझं काय झालं? माझं काय? अरे ते तुला त्या रिक्रुटमेंट एजन्सीकडनं कॉल आला होता ना, ते कोण स्वप्ना मॅडमचा. झालं का बोलणं तुमचं? हो झालं ना, म्हणजे त्यांना माझा अपडेटेड CV हवा होता, सो मी पाठवून दिलाय. तुला एकदा हवी तशी नोकरी मिळू देत. बरं अनिश ऐक ना. काय आहे? बोला 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 राणी सरकार, बोला. इतकंही काही नकोय हा अनिश. मस्करी करतो, बोल. आई काय नाही, मला वाटत होतं आपण 2-4 दिवस जरा बाहेर जाऊन येऊयात का सगळेजण. व्हॉट? आता हे काय नवीन आलंय तुझ्या डोक्यात? नवीन नाही, खूप दिवसांपासून सुरू आहे डोक्यात. बघ ना, आपण सगळेजण आपापल्या कामात इतके बिझी आहोत, पण आपण खरंच आनंदी आहोत का आता? काय प्रॉब्लेम आहे? अरे आपण एकमेकांना वेळच देत नाही होत अनिश. आपल्या सगळ्यांना एक छान फॅमिली टाइम स्पेंड करण्याची गरज आहे. सगळ्यांनाच, बाबांना, मुलांना, या घराला. मुलांचं काय ग? आता हे बघ, माझा जॉब सर्च मी घरात बसूनच करतोय. मी असतो मुलांसोबत. तेवढं पुरेसं नाही अनिश. आपल्याला मुलांसोबत अजून वेळ घालवायला हवा. त्यांना 4 दिवस छान पिकनिकला घेऊन जाऊया ना, सगळेजण छान एकत्र. मजा येईल बघ. आणि हे बघ, एकदा का माझं काम वाढलं आणि तुला जॉब मिळाला ना, की नंतर आपल्याला नाही जमणार आहे हे सगळं. ठीक आहे, 1-2 इंटरव्ह्यूज प्लॅन्ड आहेत, त्याचा लाईनअप बघतो कसा आहे ते, मग प्लॅन करूया. देते. अनिश, अरे त्यांचाच फोन आहे, स्वप्ना. घे ना. आता ही का फोन करते? हॅलो. हाय बेबी. हॅलो मॅडम, बोला. मॅडम, भैरवी आहे का जवळ? तुम्ही मला अपडेटेड CV पाठवायला लावला होता, मी तो पाठवलाय. थापा मारतोयस तिच्या समोर? CV पाठवलायस मला? बेबी, मला आणखी काय हवंय तुझ्याकडून आत्ता? आणखीन काय हवंय? मला ना आत्ताच्या आत्ता तुझ्याकडून आय लव्ह यू ऐकायचंय. हॅलो हॅलो मॅडम, काय डिटेल्स हव्या तुम्हाला? हॅलो, ऐकू येत नाही भैरवी. आलो. हॅलो हॅलो. स्वप्ना, काय मूर्खपणा आहे हा. हो, आहे मी मूर्ख. काहीही बोललास ना तरी चालेल मला, पण मला आत्ताच्या आत्ता तुझ्याकडून आय लव्ह यू ऐकायचंय. प्लीज प्लीज से दोज मॅजिक वर्ड्स फॉर मी. स्वप्ना, अगं प्लीज समजून घे, मी घरात आहे. उद्या भेटतो ना मी तुला. तुला हवं तेवढ्या वेळा म्हणेन. नाही, आत्ताच ऐकायचंय मला. सो लव्ह मी ना बेबी. येस आय डू, पण कोणी ऐकलं तर? हीच तर परीक्षा आहे ना तुझ्या प्रेमाची. बघू मला पण किती खरं प्रेम करतोस माझ्यावर. मला असं काही सांगतो, मी ना हातात माईक घेऊन सगळ्या जगासमोर आपल्या प्रेमाची कबुली देईन. आणि तू साधं फोनवरही नाही बोलू शकत. ओके ओके, आय लव्ह यू. काय झालं? आम्हाला तुला काहीतरी विचारायचंय. काय विचारायचं? काका,
दुसरं लग्न करणं वाईट असतं का? काय हे का विचारताय तुम्ही? अरे असंच सांग ना, दुसरं लग्न करणं चांगलं नसतं. कुठून आलंय डोक्यात? अरे आम्ही तुला असंच विचारतोय. अनिश माझ्यासोबत कायमचा राहावा म्हणून असंही मला आशीर्वादाची गरज आहे. तुला काय वेगळं आमंत्रण द्यावं लागते का? मी अरे काका, काहीतरी विचारलं तुला. नाही, दुसरं लग्न अजिबात वाईट नसतं. नक्की? हो. म्हणजे आता काका समजा एक माणूस खूप रागीट आहे, मग तो वाईट असतो का? कोणालाच तो आवडणार नाही. असं काही नसतं रे. हे बघ, माणूस उगाच चिडचिड करत नाही, उगाच रागवत नाही. कधी कधी त्याच्या समोरची जी परिस्थिती असते ना, त्यामुळे तो चिडचिड करतो. आणि कधी कधी अशी सिच्युएशन येते की त्यांनी कितीही ट्राय केलं तरी तो स्वतःच्या रागावर कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? माणूस वाईट की त्याच्या समोरची परिस्थिती? हे सगळं असं असून सुद्धा एखादी व्यक्ती जर त्या माणसाला आपलं मानत असेल, त्याच्यासोबत लग्न करायला तयार असेल, तर दुसरं लग्न वाईट नसतं. म्हणजे फायनल आहे ना? नक्की? दुसरं लग्न वाईट नसतं. बाई कशाला फोन करतात यावेळेला? काही झालं तरी मी आता फोन घेणार नाही. करतील आणि मी उचलत नाही फोन म्हणून नाच सोडून देतील मला. जाऊ दे. उचलतच नाही. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत काय बाई थांबायच्या नाही तसं दिसतंय. हॅलो. हॅलो म्हसगावकर, काय जेवलात का? हो जेवलो. काय जेवलात? देत हो. आणि काय जेवणार दुसरं? भात, भाजी, पोळी, आमटी वगैरे. हा. अरे वा, एवढं सगळं जेवलात? बघा आता झोपायची तयारी आहे वाटतं. मी जेवलो का, झोपलो का, हे तुम्हाला कशाला विचारायचं आहे मला? बघा म्हसगावकर, तुम्ही मला सांगितलं होतं की यापुढे तुम्ही माझ्यावरती रागावणार नाही आहात म्हणून. नाही, मी रागवलेलं नाहीये. मला फक्त विचारायचंय, मी जेवलो का हे विचारण्यासाठी तुम्ही फोन केलेला नसणारच हो. मग कशासाठी फोन केलाय? बोला ना लवकर. ते काय आहे ना म्हसगावकर, उद्या जरा याल का कोर्टात प्लीज? नाही, मला जमणार नाही. अजून 2 जोड्या आहेत, त्यांचं लग्न लावायचंय. या ना प्लीज साक्षीदार म्हणून. हे बघा, लग्न हे एक पवित्र बंधन आहे आणि हे नातं जपण्यासाठी आपल्याकडे खूप संस्कार, विधी जपले जातात. हे सगळं करायचं सोडून तुम्ही त्यांची कोर्टात कसली लग्न लावताय हो? अहो तुमचं सगळं मान्य आहे, पण ज्यांना लग्न करायचंय त्यांना हे असंच लग्न करायचं, तर आपण काय करणार सांगा बरं तुम्ही? मग हे तुम्हाला त्यांना समजावून सांगता येत नाही? मारे मोठे संस्कार वर्ग चालवत आहे, पण आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे संस्कार तुम्हाला त्यांना शिकवता येत नाहीत? हो नाही, असं नाही. ज्या जोडप्याला विधिवत लग्न करायचं असतं ना, त्यांचं मी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून देते. पण प्रत्येकावरती आपण आपलं मत नाही ना लादू शकत म्हसगावकर. तेच सांगतोय. तुम्ही पण माझ्यावर कोर्टात साक्षीदार म्हणून नेण्याचं तुमचं म्हणणं लादू नका. करायला गेलो एक आणि झालं भलतच. हे निस्तरता माझ्या नाकीनं आलेत. काय हो म्हसगावकर, तुम्हाला माझ्यामुळे काय निस्तरावं लागलं? हे बघा, काल त्या मुलांचं आपण लग्न लावून दिलं, पण त्यामुळे इतकंच? हे इतकंच आहे? अहो म्हसगावकर, जाऊ द्या हो, असे गैरसमज होतात, आपण त्याच्याकडे लक्ष नसतं द्यायचं. हे बघा, माझ्याबद्दल कुणी चुकीचे समज करून घेतलेलं मला अजिबात आवडत नाही. आपल्याला जे हवं असतं, जे आवडतं तेच आयुष्यात घडतं असं नसतं ना.
माझगावकर, मला एक गोष्ट कळत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही एका विशिष्ट चौकटीत बसवण्याचा का प्रयत्न करता? कधी कधी काही काही गोष्टी वेगळ्या असतात, त्या घडू द्याव्यात. कोणाचंच आयुष्य सरळ रेषेत जात नाही. हे बघा, आपल्यामुळे जर कोणाला मदत होणार असेल, एखाद्याचं काम होणार असेल, तर ते करायला काय हरकत आहे सांगा बरं? बघा मला झोप येते, मी फोन ठेवतो. शुभरात्री. कमाल माणूस आहे, खडूस. सरळ फोन ठेवून दिला. मी उगाच बोललो त्यांना, हे चुकीचं आहे. नाही, आता मी अजिबात फोन घेणार नाही. हॅलो. हे बघा, मी तुम्हाला उगीच बोललो, त्याबद्दल सॉरी. हा, कारण मी आधी तुम्ही माझं ऐका. हे बघा, मला कधीच तुम्हाला लेक्चर द्यायचं नसतं, पण मी फोन केलेला असताना एखाद्या माणसाने तो रागाने कट करून नंतर परत मला फोन केला ना, तर मला त्याच्याशी बोलायचं नसतं, कारण मला ते आवडत नाही. शुभरात्री.